कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. ख्रिस्त माझा राहे जेथे, तेच माझे मंदिर, नित्य सेवावे ख्रिस्ता ते, हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे, सेविती जे प्रेमे त्या ते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्तात सर्वांना सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे धीट आवाज. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 वचन 1-21 आणि आजचे विशेष वचन आहे प्रकटीकरण 3:13. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. मौल्यवान मुला, मला तुझ्या भयग्रस्त स्थितीतून ख्रिस्ताचे साक्षीदार होण्याकरता बाहेर आणावयाचे आहे. तुला भीती वाटते की लोक तुझा उपहास करतील. जेव्हा शुभवर्तमान सांगण्यास तुझे मुख उघडतोस त्या प्रत्येक वेळी तू अडखळतोस. आपली चेष्टा होईल या भीतीने तू शांत राहतोस. माझ्या मुला, याविषयी तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझ्या मुला, हीच समस्या येशूच्या शिष्यांचीही होती, जरी ते येशूच्या समवेत 3 वर्षाहून अधिक काळ चालले. पेत्रासारखा शिष्य देखील येशूला नाकारतो व ख्रिस्ताचा व माझा संबंध नाही असे म्हणतो. याची कल्पना तरी तुम्ही करू शकता का? त्यांच्या इच्छाशक्तीवर त्यांच्या अशक्तपणाने मात केली. माझ्या येण्याने ही समस्या सुटली आणि म्हणूनच त्यांना माझे सामर्थ्य प्राप्त होईपर्यंत येशूने शिष्यांना जाऊ दिले नाही. प्रेषित 1:4. जेव्हा मी त्यांच्यामध्ये आलो तेव्हा ते भित्रे होते. ते आव्हान देणारे बनले. मला तुम्हामध्ये भरून जाऊ द्या. तुमच्या भित्रेपणाचा विचारही करू नका किंवा तुमच्या वक्तृत्वाबद्दलही गर्व करू नका. वधस्तंभाचा संदेश देण्यास मी सर्व स्थितीत तुम्हास धैर्य देईन. प्रेषित 4:31. तुमच्या शैक्षणिक अर्हतेवर तुमची पारख होणार नाही. माझ्या सामर्थ्याने जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची साक्ष द्याल तेव्हा तुम्हास आत्म्याचे तारण झालेले दिसून येईल. प्रेषित 1:8. माझ्या जवळची दाने देऊन मी तुम्हास सुसज्ज करीन. 1 कोरिंथ 12:7-10. तुम्ही आत्मे ओळखाल, तुम्ही दृष्टात्मे घालवाल, पाप व आजार यांपासून लोकांना तुम्ही मुक्त कराल. माझे सामर्थ्य चिन्हे व चमत्कार याद्वारे प्रकट होईल. संदेष्टांच्या वचनाद्वारे तुम्ही दृष्टाईवर बोलाल
आशाहीन अवस्थेत तुम्ही विश्वासाचे शब्द उच्चाराल. शत्रूच्या प्रतिनिधींना तुम्ही नीतिभ्रष्ट कराल. शासकीय दृष्ट शक्तींना तुम्ही पदभ्रष्ट कराल. तुम्ही फसवणूक व अंमली पदार्थ यांच्या मगरमिठीतून तरुणांना सोडवाल. या प्रकारची कार्ये माझ्या सामर्थ्यात आहे. जेव्हा तुम्ही शुभवर्तमानाची घोषणा कराल तेव्हा सैतान तुम्हावर कडाडून हल्ला चढवेल. आत्म्यावरील आपली पकड तो सहजासहजी सैल करणार नाही. केवळ माझ्या सामर्थ्याने तुम्ही हे कराल म्हणून तो काही शांत बसणार नाही. तुम्हाविरुद्ध लोकांनी कार्य करावे म्हणून तो त्यास प्रवृत्त करील. तुम्हाला मारहाण व्हावी किंवा जाळले जावे म्हणून तो चिथावणी देईल. तुम्हावर फेकलेला दगड तुम्हास दुखापत करणार नाही याचे मी अभिवचन देतो. पण तुमचा रक्तस्राव होऊन मृत्यू जरी आला तरी मी तुमचा चेहरा देवदूतासारखा ठेवीन. जे तुमचा छळ करीतात त्यांच्याविरुद्ध तुमचा आत्मा द्वेष करणार नाही तर प्रेमच करेल. प्रेषित 6:15-7:60. माझा आनंद तुम्हामध्ये ओतप्रोत भरलेला असेल. मी तुम्हामध्ये गौरवाचा आत्मा म्हणून वस्ती करेन. 1 पेत्र 4:14. म्हणून धीर धरा. आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. खरंच तू महान आहेस, गौरवी आहेस, सर्व समर्थ आहेस. आम्ही आभार मानतो की परमेश्वरा तू आम्हाला आजचा दिवस दिलास आणि प्रभू परमेश्वरा आज जी मोठी जबाबदारी तू आम्हाला देऊ केली आहे ती पार पाडत असताना परमेश्वरा बऱ्याच वेळेस आम्ही अडखळतो आणि आमच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं. पण प्रभू आम्ही आज प्रार्थना करतो, विनंती करतो, जी अभिवचने तू आम्हाला दिलेली आहेस त्या अभिवचनांकडे आम्ही लक्ष द्यावं आणि तुझ्यावर आणि तुझ्यावरच केवळ विश्वास आमचा असावा. यासाठी परमेश्वरा तू आमची मने मजबूत कर, आमची अंतकरणं धीट कर, हीच आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करत आहोत. परमेश्वरा आमचा जीव, आत्मा, शरीर, प्राण सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. आमचा तारणारा आणि आमचा सहाय्य करता केवळ तूच आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐक तू बाप्पा. आमीन.